नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. हा मठ आहे खोपोलीमध्ये. या मठाकडे जात असताना खोपोली रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकापासून रिक्षासुद्धा आहेत किंवा तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटात पायीसुद्धा जाऊ शकता. गगनगिरी महाराजांच्या मठाकडे जात असताना आपल्याला वाटत एक जुनं आणि ऐतिहासिक मंदिर लागतं. ते मंदिर म्हणजे वीरेश्वर मंदिर. या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला एक जुनी आणि ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळते. या मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे मंदिराच्या समोर असलेला हा कोरीव नंदी. नंदीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण मुख्य मंदिरात प्रवेश केला. मंदिरात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला गणेशजींची मूर्ती आहे. त्या मूर्तीचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. मुख्य गाभाऱ्यातील दर्शन झाल्यानंतर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला असणारे हनुमानजींचे दर्शन घेऊन आपण बाहेर आलो. या मंदिराबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर हे मंदिराची स्थापना 1757 साली नाना फडणवीसांनी केली आणि या मंदिराच्या बाजूलाच त्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून एक तलाव बांधला. वीरेश्वर मंदिरातील दर्शन झाल्यानंतर आपण निघालो गगनगिरी महाराजांच्या मठाकडे. विश्वेश्वर मंदिरापासून हाकेच्या अंतरावरच गगनगिरी महाराजांचा मठ आहे. उन्हाळ्यात पोहण्याची मजा काही वेगळीच असते आणि हे चित्र पाहून तुम्हाला सुद्धा तुमच्या बालपणीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. गगनगिरी महाराजांच्या मठाची वास्तू ही अतिशय देखणी असून या ठिकाणी आल्यानंतर आपलं मन अतिशय प्रसन्न होतं आणि मनाला शांती मिळते. मठामध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला चप्पल ठेवण्याची व्यवस्था आहे. त्यानंतर आपलं नाव रजिस्टर करून आपण आतमध्ये प्रवेश करायचा. प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आपले पाय स्वच्छ धुवायचे. पाय स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण निघालो समाधीस्थळाकडे. समाधीस्थळामध्ये प्रवेश करताच महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन मिळते. शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे आणि बाहेर उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लांबून आलेले लोक विश्रांती. मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या बाजूने वाहणारी ही पाताळगंगा नदी. पाण्याचा खळखळणारा आवाज आपलं मन अतिशय प्रसन्न करून जातो. आणि या मठाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इथली शांतता, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा. शनिवार रविवार किंवा इतर सुट्ट्यांच्या दिवशी भरपूर लोक या ठिकाणी येत असतात. वेगवेगळ्या भागातून लोक येत असतात, भेटीत येत असतात. प्रचंड गर्दी शनिवार रविवारी विशेषतः असते. इथलं नियोजन अतिशय परफेक्ट असल्यामुळं कोणत्याही पद्धतीची गैरसोय आपली या ठिकाणी होत नाही. भक्त निवास या वास्तूपासून पुढं थोडे अंतर चालून गेल्यानंतर आपल्याला ही गगनगिरी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते आणि त्यांच्या बाजूला हे आहेत नवग्रह. गगनगिरी महाराजांच्या मठाच्या परिसरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची झाडं पाहायला मिळतात. त्यामध्ये फळांचे असतील, फुलांचे असतील आणि विशेषतः इथली स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आपलं लक्ष वेधून घेतो. आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचे स्थान हे खूप महत्त्वाचे असते आणि हीच गोष्ट लोकांना खूप लेट समजते. कारण गुरु जे असतात, जे आपले रक्षण करतात आणि आपल्याला योग्य दिशा दाखवतात. या निसर्गाच्या सानिध्यातून थोडे अंतर पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला प्रति केदारनाथ मंदिर. या मंदिराच्या बाजूने जो वर रस्ता जातो तो गुफेकडे जातो आणि या गुफेकडे जाण्यासाठी आपल्याला 8 ते 5 या वेळेतच वर जाता येतं. आत्ता 5 वाजल्यामुळे आपल्याला वर जाता येत नाही. आपण गुफेवर एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहोत. त्यात तुम्हाला प्रति केदारनाथ मंदिरातून दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण खालच्या रस्त्याने गेल्यास आपल्याला गोशाळा पाहायला मिळते आणि या गोशाळेमध्ये जवळपास 100 गायी आहेत. त्यांचं पाण्याचं नियोजन असेल किंवा चाऱ्याचं नियोजन असेल अतिशय उत्तम प्रकारे केलं जातं. त्यांची काळजी व देखभाल करण्यासाठी या ठिकाणी माणसं नेमलेली आहेत. गोशाळेपासून थोडं अंतर पुढं चालत गेल्यानंतर आपल्याला मसाज सेंटर पाहायला मिळतं. त्याची वेळ आहे 7 ते 11. त्याचबरोबर या ठिकाणी बायोगॅस प्रकल्पसुद्धा आहे. या प्रकल्पाची माहिती तुम्हाला या बोर्डवर दिसेल. तसेच विश्रांतीसाठी बसण्याची व्यवस्थासुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या रस्त्याने थोडं पुढं चालत गेल्यानंतर भक्त निवास आहे. या भक्त निवासामध्ये पर पर्सन 500 रुपये. यामध्ये 2 टाईम जेवण आणि सकाळचा चहा व नाश्ताही निघतो. धकाधकीच्या जीवनामध्ये कितीही प्रॉब्लेम्स असले, टेन्शन्स असले तरी अशा ठिकाणी भेट दिल्यानंतर किंवा निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर खळखळ वाहणारं पाणी आणि पक्ष्यांचे मधुर आवाज ऐकून आपलं मन निश्चितच प्रसन्न होतं आणि मोकळं होतं. तुम्हीसुद्धा या भागात कधी आला तर गगनगिरी महाराज मठाला. मठाचे संपूर्ण दर्शन झाल्यानंतर गेटच्या बाहेर आल्यावर माझ्या मनाने प्रश्न केला, चहा की कोल्ड्रिंक्स. तर चहा आपलं पहिलं प्रेम असल्यामुळं मी चहाचाच पर्याय निवडला आणि मी पोचलो रेल्वे स्टेशन रोडला असणाऱ्या येवले चहा यांच्या शाखेमध्ये चहा पिण्यास.
मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.